नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगावच्या भोरमळा येथील किसन लक्ष्मण भोर हे काल सायंकाळी 5:15च्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। बिबट्या त्यांना बाजूच्या शेतात ओढून नेत असताना शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने भोर यांना सोडून उसाच्या शेतात धूम ठोकली। या घटनेचा निषेध म्हणून बिबट्याचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। यानंतर ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, माजी आमदार अतुल बेनके यांनी उपवन संरक्षण अमोल सातपुते यांच्याशी भ्रमणद्वारे संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते। यामुळे ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पुण्याकडे जाऊन द्यायचा नाही असा आंदोलकांचा प्रयत्न असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा दुसऱ्या मार्गाने पुण्याकडे रवाना केला। बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात स्वतःला डांबून घेतलं। हे आंदोलन झाल्यानंतर आंदोलक नारायणगाव पोलीस ठाण्यात येऊन अमोल सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज आंदोलकांच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आला। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किसन भोर यांची जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी खासगी दवाखान्यात जाऊन भेट घेतली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।